प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. देशभरामध्ये UGC बिलाच्या संदर्भात आपल्याला आंदोलन होताना दिसतं आहे. अर्थात मंडल आयोग लागू झाल्यानंतर 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोग लागू करण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केली होती. आणि त्यानंतर देशभरात एक आंदोलन उभं राहिलं, जे आरक्षण विरोधी किंवा मंडल विरोधी आंदोलन म्हणून आजही पाहिलं जातं. या आंदोलनाची व्यापकता किती होती यापेक्षा प्रसार माध्यमांनी हे आंदोलन एवढं मोठं केलं की हे आंदोलन असं वाटायला लागलं सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना किंवा एकूण व्यवस्थेला की प्रचंड असा गदारोळ, प्रचंड असा विरोध उभा राहिलेला आहे. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत नाही हे पाहताच तत्कालीन अपील न्यायालयात केलं गेलं आणि काही वर्ष हा निर्णय जो आहे अंमलबजावणीचा तो रेंगाळला गेला. त्या आंदोलनाची आठवण व्हावी अशाच प्रकारचं आंदोलन UGC बिलाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतं आहे. आता हे UGC बिल म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 या धोरणाला जर आपण पाहिलं तर या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये इतक्या त्रुटी आहेत ज्या OBC, SC, ST या प्रवर्गांच्या संदर्भामध्ये या एज्युकेशन पॉलिसीमध्ये अशा प्रकारची यावर टीका झाली की हे शैक्षणिक धोरण, हे नवं शैक्षणिक धोरण जे 2020 मध्ये ते आणलं गेलं, यामध्ये बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांची शिक्षण व्यवस्थेमधून गच्छंती करण्याचाच जणू तो एक प्रकारचा जाहीरनामा आहे असं चर्चा झाली. परंतु यावर आंदोलन मात्र काही उभं राहिलं नाही. कारण सर्वसमावेशकपणे या देशाची लढा देण्याची जी काही एक बाब दिसते म्हणजे वरच्या जाती समूहांमध्ये समतेचा एक प्रवाह निर्माण व्हावा, समाज एकसंघ व्हावा, भारतीय समाज कधीतरी तो एक भारतीय समाज म्हणून उभा राहावा, अशी परिस्थिती समता या मूल्याच्या आधारेच उभी राहू शकते. आणि ज्या ज्या वेळी समता आणि समावेशकता ही मूल्य उभी राहतात त्या त्यावेळी या देशातला वरच्या जाती समूहांचा आकांड तांडव हा नेहमीच रस्त्यावर येऊन केला जातो आणि तो प्रसार माध्यमांमधून अधिक व्यापकपणे उमटवला जातो. प्रत्यक्षात हे आंदोलन जेवढं मोठं असतं त्यापेक्षा कितीतरी शेकडापटींनी ते प्रसार माध्यमातून उभं केलं जातं. एक प्रकारचा तो भागलबुवा असा तो उभा केला जातो. परंतु काही असलं तरी ती व्यवस्था जी आजही व्यवस्था ही वरच्या जात समूहांच्या हातामध्ये एकवटलेली आहे किंवा ती केंद्रित आहे, त्या व्यवस्थेवर निश्चितपणे त्याचा प्रभाव होतो आणि मग निर्णय होतात. परंतु आज आपल्याला या धोरणाच्या अंतर्गतच UGC बिल आणलं गेलं की ज्यामध्ये आपण पाहिलं की या मुंबई महानगरीमध्ये पायल तडवी नावाची उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी आणि घेत असताना तिच्यावर काय बीतली. रोहित वेमुला हे हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी जातीय भेदभावातून त्या विद्यार्थ्याला आत्महत्येपर्यंत जावं लागलं. अखिल भारतीय पातळीवर हे आंदोलन उभं राहिलं. परंतु हे आंदोलन उभं राहिलं तरी वरच्या जाती व्यवस्थेच्या कंपूमध्ये या संदर्भात ना सहानुभूती असते, ना न्यायाची भूमिका असते, ना त्या संदर्भात विचार करण्याची प्रवृत्ती असते. समता या शब्दाची त्यांना ॲलर्जी आहे की त्यांना त्या शब्दाच्या अगदी तिरस्कार आहे, असं काही आहे का? त्यामुळे UGC बिलाच्या अंतर्गत जे प्रामुख्यानं धोरण आता आलेलं आहे त्यामध्ये 2च बाबी फार महत्त्वाच्या आहेत की ज्याच्यामध्ये EOC म्हणजे हायर एज्युकेशन असणाऱ्या ज्या संस्था आहेत, HEL हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे आहेत, या सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना आता EOC म्हणजे इक्विटी अपॉर्च्युनिटी सेंटर म्हणजे समान संधीचं केंद्र हे उभारावं लागेल. आणि त्यामध्ये इक्विटी कमिटी, या इक्विटी कमिटी जी आहे ही इक्विटी कमिटी या वरच्या जात समूहांच्या आंदोलनाचं सध्या टार्गेट आहे. आणि हे टार्गेट काय आहे? हे टार्गेट यासाठी आहे की रोहित वेमुलापासून पायल तडवीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्येपर्यंत जावं लागलं, याचा अर्थ त्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जातीवर, लिंगावर, प्रांतावर, भाषावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भेदावर आधारलेली काहीतरी डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे. आणि यात सर्वात मोठा भेदभाव हा जातीला घेऊन आहे, धर्म आणि जातीला घेऊन आहे. या भेदभावाच्यामुळे विद्यार्थ्याला आत्महत्येपर्यंत जावं लागतं. ही कुठल्याही देशाच्या संदर्भात
त्या देशाला मान खाली घाली लावणारी गोष्ट आहे. परंतु अजूनही भारतीय उच्च समाज हा या संदर्भात त्याची अपराधीपण तो मान्य करायला तयार नाही. याउलट तो ही भावना अधिक बळकट करू इच्छितो. म्हणजे असमानता, संधीची असमानता जेवढी अधिक करता येईल तेवढा बहुजन समाज जो आहे, SC ST OBC जो समाज आहे, महिला, या सगळ्यांना शैक्षणिक व्यवस्थेतून बाहेर करता येतं. आता या ज्या इक्विटी कमिटीच्या संदर्भात जो वाद उभा राहिलेला आहे, यामध्ये तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यापीठं जी आहेत, अनेक संस्था या देशामध्ये स्वायत्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि अनेक झालेल्या आहेत. जवळपास 12,000 संस्था या देशातल्या आणि IIT 23 IIT IIM या देखील या उच्च शैक्षणिक संस्था ज्या आहेत या देखील या UGC बिलातून वगळल्या गेल्या आहेत. वास्तविक यांचा समावेश झाला पाहिजे. अर्थात मागासवर्गीयांचं, SC ST OBCंचा जो लढा आहे तो आता यासाठी असला पाहिजे की या ज्या स्वायत्त संस्था आहेत, या ज्या उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्था आहेत, ज्याच्यामध्ये IIT IIM यांचा प्रामुख्यानं समावेश होतो, यामध्ये देखील आता या इक्विटी कमिटी आल्या पाहिजे. ही प्रामुख्यानं आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांची मागणी पाहिजे. कारण कोणतंही आंदोलन केवळ डिफेन्सवर ठेवून तुम्हाला त्यातून न्याय मिळवता येत नाही. त्यामध्ये आपली एक बाजू जी असते की यामध्ये या ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करा, ही मागणी घेऊन खरं तर हे आंदोलन विद्यार्थ्यांनी करायला हवं. परंतु या इक्विटी कमिटीच्या संदर्भामध्ये जो वाद वरच्या जात समूहांच्या विद्यार्थ्यांनी किंवा घटकांनी जो उभा केला आहे, त्यामध्ये तो नेमका का उभा केला आहे, आपण त्याची थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण थोडी माहिती घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या शैक्षणिक कॅम्पसला आता यापूर्वी मी जे म्हटलं की 12,000 या ज्या स्वायत्त शिक्षण संस्था आहेत आणि त्यामध्ये आणखी शासकीय शिक्षण संस्थाही ज्या आहेत, IIT IIM, म्हणजे या देखील त्यातून वगळण्यात आलेल्या आहे. त्यामुळे या इक्विटी कॅम्पस या UGCच्या अंतर्गत, UGC अंतर्गत असणारी महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी ग्रँट सेंटर कमिशनच्या अंतर्गत असणारी महाविद्यालय यांना ती लागू असतील. आता ही लागू असताना या इक्विटी बोर्ड जे आहे, ही जी इक्विटी कमिटी आहे, या इक्विटी कमिटीचा म्हणजे UGC बिलाचा जो नियम 1 आणि त्याचा नियम 1(ब)चा जो आहे की देशभराच्या सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये हे लागू होईल. अर्थात त्याला ह्या ज्या संस्था मी सांगितल्या त्या अजूनही अपवाद आहेत आणि त्याचा समावेश करण्यासाठी निश्चितपणे आता जामबंद होऊ पाहणाऱ्या किंवा एक लांबबंद होऊ पाहणाऱ्या या विद्यार्थी संघटनांनी आणि सर्वच पालकांच्याही त्यांनी निश्चितपणे ही बाब आपल्या विषयामध्ये घ्यायला हवी. दुसरी की या अंतर्गत की जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा, अपंगत्व अशा कुठल्याही भेदाला घेऊन भेदभाव करता येणार नाही. आणि हा भेदभाव करता येणार नाही हे नुसतं तोंडी सांगून चालणार नाही. तर नियम 7च्या अंतर्गत यामध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा प्रवेशाचं नूतनीकरण करणाऱ्या किंवा त्या शैक्षणिक कॅम्पसमध्ये शिकणारा, नोकरी करणारा विद्यार्थी असेल, कर्मचारी असेल, प्राध्यापक असेल, या सगळ्यांना हे लिखित आपल्या सहीनिशी हा फॉर्म भरून देणं बंधनकारक राहील की अशा प्रकारच्या भेदभावाला मी थारा देणार नाही. म्हणजे समतेच्या आणि समावेशकतेच्या वातावरणाला मी प्रोत्साहन देईल, हे लिखितपणे त्याला देणं गरजेचं आहे. आणि ही लिखित जेव्हा बाब येते तेव्हा निश्चितपणे वरच्या जात समूहांना अडचणी निर्माण होतात. हे जे बिल येतं आहे ज्याच्यामध्ये या इक्विटी समिती आवश्यक आहेत आणि त्याच्यामध्ये SC ST OBC यांचं प्रतिनिधित्व राहील, याबरोबरच PWD म्हणजे ज्यांना शारीरिक व्यंग आहे अशा शारीरिक व्यंग असणाऱ्या घटकांचाही यामध्ये समावेश असेल. त्याबरोबरच जे उच्च जाती म्हणत आहेत की आम्हाला या इक्विटी कमिटीमध्ये सदस्यत्व नाही ते द्यावं, तर याचा अर्थ EWS जे आहे म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन जे आहे, जे आर्थिक निकषावर, जे या भारताचं संविधान आर्थिक निकषावर आरक्षण देत नाही, किंबहुना त्या संविधानाच्या मूळ तत्वाला मुरड घालून जी संविधान दुरुस्ती करण्यात आलेली आहे तीच मुळात संविधानाच्या भावनेशी छेद आहे. तरीही
EWS आरक्षणाच्या संदर्भात आता कोणाच्या फारच्या तक्रारीही राहिलेल्या नाहीत आणि EWS या आरक्षणाअंतर्गत हे ज्या वरच्याच जाती केवळ घेत आहेत त्यांना देखील या इक्विटी कमिटीमध्ये सदस्यत्व आहे. या व्यतिरिक्त या कमिटीचा, ही जी इक्विटी कमिटी असेल, या इक्विटी कमिटीचा जो प्रमुख असेल तो प्रामुख्यानं संस्थेचा जो प्रमुख असेल तोच त्या इक्विटी कमिटीचा प्रमुख असेल. आता संस्थेचा प्रमुख हा जर इक्विटी कमिटीचा जर प्रमुख असेल तर आपण गेल्या 8-10 वर्षापासून पाहतो आहे की या देशाच्या शैक्षणिक संस्था आणि उच्च शैक्षणिक संस्था या सगळ्याच या देशातल्या वरच्या जातीने आणि खास करून संघ परिवाराने आपल्या ताब्यात घेण्याचा मोठा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यशही मिळालं. त्यामुळे SC, ST, OBC प्राध्यापकांची भरती अजूनही विद्यापीठ स्तरावर केली गेली नाही. त्यांच्या प्राध्यापकाच्या अनेक जागा, हजारो जागा आज भारतामध्ये रिक्त आहेत, परंतु वरच्या जाती मात्र सुखनैवपणे त्या पदांवर प्राध्यापकी करता आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की डिस्क्रिमिनेशन जो आहे, भेदभावाची जी नीती आहे, भेदभावाची जी भावना आहे ती वरच्या जातींच्या समूहामध्ये अशी मूळताच आहे का आणि त्या भेदभाव नीतीला ते अधिक प्रोत्साहन देऊ इच्छित आहेत का? तर याचा अर्थ असं जे म्हटलं जातं की या देशातला मागासवर्गीय हा शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जरी मागासलेला असला तरी या देशातल्या वरच्या जात समूह या वैचारिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत का? हा प्रश्न आता त्यांनी स्वतःलाच विचारणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये खास करून ही जी कमिटी असेल, इक्विटी कमिटी, ही सर्व शिक्षण संस्थांमध्ये बंधनकारक असेल. त्या शिक्षण संस्थांच्या सर्व विभागांना ही कमिटी आठवड्यातून, महिन्यातून किंवा जो वेळ ठरेल त्या वेळेनुसार वारंवार भेटी देईल. त्या ठिकाणी कुठला भेदभाव सुरू आहे का, त्या ठिकाणी कोणावर अन्याय होतो आहे का, त्या ठिकाणी या सगळ्या भेदाच्या विरोधातल्या ज्या बाबी आहेत त्यावर अंतर्गत काही भेदभाव होतो आहे का, आणि असं असेल तर तो भेदभाव आणि त्यावर जर काही तक्रारी मिळाल्या तर त्या तक्रारींच्या अनुषंगानं त्यावर 24 तासाच्या आत त्या इक्विटी कमिटीची, त्या समितीची बैठक झाली पाहिजे आणि त्यांनी त्यांचे जे निष्कर्ष आहेत ते साधारणपणे 7 दिवसाच्या आत नोंदवून ते त्या प्रमुखाला दिले पाहिजे आणि ते 15 दिवसाच्या आत, म्हणजे त्यांना तो अहवाल मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत, म्हणजे एकंदरीत 15 दिवसाच्या आत त्या संस्था प्रमुखांनी ती कारवाई करायला हवी. आणि ज्याच्या विरोधात ती कारवाई होईल त्याला अपिलामध्ये, कारण न्यायव्यवस्था म्हणजे लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की न्यायव्यवस्थेचा पूर्णपणे वापर करता आला पाहिजे. त्यामुळे ज्याच्या विरोधात तो निर्णय जाईल त्याला 30 दिवसाच्या आत अपिलात जाण्याची देखील मुभा आहे. या संदर्भामध्ये ज्या गोष्टी प्रामुख्यानं घडणार आहेत म्हणजे त्या प्रामुख्यानं समता आणि समावेशकता या 2 मूल्यांना घेऊन, या 2 बाबींना घेऊन आहेत. आणि या 2 बाबींना या देशातला उच्च जातीय समूह का विरोध करतो आहे? समता किंवा बरोबरी, या देशातल्या नागरिकांनी समान होणं, बरोबरीत येणं, हे याला विरोध नेमका का आहे? या भावना ज्या आहेत, त्या विचार जे आहेत हे मागासलेले विचार आहेत की माणूस जो आहे, मानव समुदायाने समान पातळीवर येऊच नये हा जो विचार आहे हा पाषाण युगातला किंवा कितीतरी मागचा कदाचित तो विचार असेल. का अर्थात प्राचीन काळी माणसं समानच होती, पण जसजसे ते संस्कृतीकडे गेले, भाषेतून संस्कृतीकडे, तसतसं एक डिस्क्रिमिनेशन त्यांनी कृत्रिमपणे आपल्यामध्ये निर्माण केलं. आणि भारतामधली जाती व्यवस्था जी आहे ही इतकी कृत्रिम आहे की ही जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला दिसत नाही. तर ही कृत्रिम व्यवस्था इतक्या दीर्घकाळपणे टिकवण्यासाठी या देशातला उच्च जातीय समूह वारंवार एखाद्या मूल्याच्या विरोधात जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा त्याच्या विचारांची निश्चितपणे कीव येते की एवढे मागासलेपणाचे बुरसटलेले विचार तो आजही जोपासतो, जो समता आणि समावेशकता यालाच विरोध करतो. त्यामुळे या UGCच्या अंतर्गत जो वाद प्रामुख्याने निर्माण झाला म्हणजे वरच्या जातींचा जो आदर्श आहे की जसं तुलसीदास जे म्हणतात की ढोल गवार शूद्र नारी सबता, ढोल गवार शूद्र पशु नारी सब ताडन के अधिकारी, म्हणजे अजूनही यांची मानसिकता
यांना ताडण करण्याची आहे, यांना ठोकण्याची आहे का? तर असा हा बुरसटलेला आणि मागासलेला विचार घेऊन जर आजच्या काळामध्ये आंदोलनं होत असतील तर या देशातला SC ST OBC महिला या संख्येने अधिक आहे आणि लोकशाही ही नेहमी संख्येचा विचार करते. अर्थात या संख्येचा मोठा भाग असला तरी या संख्येच्या मध्ये जी डोकी आहेत त्या डोक्यांमध्ये अजूनही सांस्कृतिकदृष्ट्या बुरसटलेल्या मागासलेल्या विचारांच्या भावना जर अधिक असतील तर हा समूह मोठा असूनही तो गुलामीकडे जाणाराच आहे का, हाही प्रश्न निर्माण होतो. आणि शैक्षणिक कॅम्पसमध्ये या समानता समित्या समता आणि समावेशकतासाठी स्थापन करण्याकरिता UGC नियमाचं UGC बिलात किंवा UGC विधेयकाचं जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या नियमांनाच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. आणि ते स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं आहे की या समित्यांमध्ये उच्च जातीयांना प्रतिनिधित्व न दिल्याने त्यांच्यावर जातीय भेदभाव त्यांच्याविषयी केला जाऊ शकतो. त्यामुळे या नियमांना सध्या तरी स्थगिती दिली आहे आणि 2012 पासून जे शैक्षणिक अधिनियम लागू आहेत त्याच नियमांच्या अधीन पुढेही कारभार होईल. अपेक्षा आहे की या वरच्या जाती समूहांच्या रक्षणासाठी एक प्रकारे जो मुद्दा न्यायालयाने पुढे केलेला आहे की या देशामध्ये जातीय भेदभावाखाली ज्या समूहाने कायम शोषण केलेलं आहे, भेदभाव केलेला आहे, त्या समूहाच्या मानसिकतेतूनच ते कायम होत आलं असताना त्यांच्या विरोधात ते कसं होईल हे अचानक न्यायालयांनाही कसं पटायला लागतं हा प्रश्न तर आहेच. परंतु या अनुषंगाने आपल्याला एवढंच म्हणता येईल की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निर्णयांमध्ये बदल करण्यासाठी संसदेतच नियम आणि कायद्यातच बदल करणारे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या स्थगितीच्या संदर्भात नेमका काय मार्ग निवडतात हे आपल्याला बघावं लागेल. परंतु सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन पुन्हा एकदा सामाजिक अन्याय पुढे चालू ठेवण्यासाठी दिशा मात्र सुरूच ठेवलेली आहे. त्यामुळे वरच्या जातीत जे संस्था प्रमुख असतात तर ह्या जाती समूहांनी त्या संस्था चालकावर जबाबदारी आहे की माझ्या संस्थेमध्ये माझ्या शैक्षणिक कॅम्पसमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही आणि तो होत नाही याची देखरेख त्यांना कायम करायची आहे आणि ती देखरेख करण्याबरोबर हा भेदभाव होणारच नाही याची काळजीही त्यांना घ्यायची आहे. आणि जर हे काही झालं या संदर्भामध्ये तर त्यांच्या अनुषंगानं त्यांना कारवाईही करायची आहे. आणि ही नेमकी कशी असेल तर या संदर्भात नियम 7 अंतर्गत जे मी मगाशी आपल्याला म्हटलं की नियम 7 अंतर्गत कुठल्याही विद्यार्थ्याला 24 तास ती ऑनलाईन पोर्टल त्याच्यासाठी खुलं राहील. त्याला ऑफलाईन ऑनलाईन अशी दोन्ही प्रकारे तक्रार नोंदवता येईल. तक्रार नोंदवल्याबरोबर इक्विटी कमिटीला त्याची तात्काळ दखल घ्यावी लागेल. या इक्विटी कमिटीमध्ये सर्व समावेशक प्रतिनिधी असतील ज्यामध्ये SC ST OBC महिला EWS PWD अशा सगळ्या सदस्यांचा समावेश असेल आणि या समितीचाही प्रमुख संस्था प्रमुखच असेल. तर एवढी सगळी मुभा असतानाही वरच्या जात समूह अगदी मंडल आयोगाच्या काळात उभं राहिलं त्या पद्धतीचं आंदोलन उभं करता आहेत. यामध्ये काही बाबी आपल्याला पाहता येतील की मंडल आयोग जो लागू झाला, मंडल आयोग हे आपल्याला 2 पार्ट्समध्ये बघता येतं की VP सिंग यांनी जो मंडल आयोग लागू केला त्या मंडल आयोगाच्या अनुषंगाने म्हणजे समाजवादी विचारसरणीचे ते तत्कालीन पंतप्रधान झाले होते आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका स्वीकारली. या सामाजिक न्यायाच्या भूमिकेअंतर्गतच त्यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची शिफारस केली आणि या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा करताच त्या विरोधात म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाने VP सिंग यांच्या सरकारला पाठिंबा दिलेला होता त्यांनी ताबडतोब पाठिंबा काढायचा निर्णय घेतला आणि तो केवळ निर्णय घेतला नाही तर पाठिंबा काढून आणि VP सिंग यांनीही त्याची चिंता केली नाही. त्यांनी मंडल आयोग अंमलबजावणीचा निर्णय मागे घेतला नाही आणि त्यानंतर
भारतीय जनता पक्षाने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा भारतामध्ये काढली होती, ज्याचा अटकाव तत्कालीन समाजवादी नेते, जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना अटक करून त्या रथयात्रेला मज्जाव केला होता. त्यानंतर या रथयात्रेपासून या ओबीसी समुदायाचं धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न आणि कार्यक्रम संघ आणि भाजपाने राबवला. त्याचा परिणाम असा झाला की ओबीसी व्यवस्थेमधलं जे आपली खालची अवस्था आहे ती विसरून तो धर्माभिमानी झाला आणि त्या धर्माभिमानीच्या वेष्टनाखाली ओबीसी रामरथ यात्रेकडे लामबंद झाला आणि त्याचं लामबंद होणं भारतीय जनता पक्षाला आज पूर्ण बहुमताच्या सत्तेपर्यंत घेऊन आलं. अर्थात आज ओबीसी हा जो घटक आहे यालाही या भेदभावाच्या नीतीला जे सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे जो समावेश केलेला आहे त्यातून पुन्हा एक धार्मिक ध्रुवीकरण अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न कदाचित संघ भाजप परिवार करू शकेल. त्यामुळे या विषयावर केवळ आंदोलनच करून भागणारं नाही, तर आंदोलनानंतरची दिशाही या देशातल्या बहुजनांना ठरवावी लागेल की जेणेकरून समतेच्या दिशेने या देशातील प्रवाह केवळ शैक्षणिक संस्थांमध्येच नव्हे तर या देशातल्या समाज व्यवस्थेमध्ये आणि देशामध्ये अधिक वेगाने प्रवाही होईल. या दिशेने पावले उचलावी लागतील. अन्यथा पुन्हा शोषणाच्या व्यवस्थेकडे जाणं हे क्रमप्राप्त ठरेल. त्यामुळे आजच्या काळामध्ये UGC बिलाला घेऊन बहुजनांना केवळ आंदोलनच करणं गरजेचं नाही, तर आपल्या भविष्याची दिशा ठरवणंही तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा.